जरांगे समर्थकांची जुन्नर ते चाकण या महामार्गावर मोठी गर्दी झालेली आहे। शेकडो गाड्यांवर जरांगेंचे फोटो लागलेत आणि चलो मुंबईचा मजकूर आहे। चाकणच्या पुढेही जरांगे समर्थकांच्या शेकडो गाड्या मुंबईच्या दिशेने गेलेल्या आहेत। गाड्यांच्या टपावर मराठा आंदोलक बसलेले आहेत, जरांगे समर्थक बसलेले आहेत आणि ते प्रवास करतायत। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर मागच्या वेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील मुंबईकडे यायला निघालेले होते तेव्हा सुद्धा अशीच परिस्थिती होती। जरांगेंच्या पुढे आणि जरांगेंच्या मागे लांबच लांब जरांगे समर्थकांच्या गाड्या लागलेल्या होत्या। आताही तीच परिस्थिती आहे का? बरोबर आहे। आज मनोज जरांगे पाटील जे आहेत ते शिवनेरी किल्ल्यावर दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि ते मुंबईला आजच निघणार आहेत। अशा परिस्थितीत जर आपण पुणे मुंबई महामार्गाचा विचार केला तर अगदी सकाळी 7 वाजल्यापासून जुन्नरहून ज्या पुढे जाणाऱ्या गाड्या आहेत समर्थकांच्या त्या रवाना झाल्याचं आपण पाहिलं आणि चाकण परिसरात मोठा वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला, कारण इतकी प्रचंड गाड्यांची गर्दी आहे की महामार्गावर रोजच्या गाड्या आणि त्यात जरांगे समर्थकांच्या ज्या गाड्या वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या भागातून येताना आपण पाहतो त्यांची संख्या अधिक आहे आणि त्याचा एकूणच गर्दीचा परिणाम जो आहे तो आपल्याला या संपूर्ण महामार्गावर दिसतोय। काही समर्थकांच्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या वेशीवर देखील पोहोचलेल्या आहेत। लोणावळ्याच्या पुढे काही मराठा बांधव जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि वेगवेगळ्या भागातून हे सगळे जे मराठा बांधव आहेत, ट्रक असतील, टेम्पो असतील, पिकअप असतील, कार असतील, अशा वेगवेगळ्या वाहनांमधून या सगळ्या समर्थकांचा जो प्रवास आहे तो मुंबईकडे सुरू आहे। माझ्यासोबत काही मराठा बांधव या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार। कुठून आले तुम्ही आणि कुठे जाताय, कशा पद्धतीची तयारी आहे तुमची? आम्ही नांदेड जिल्ह्यातून हिमायतनगर तालुका, आमचं गाव छोटूच आहे किरमगाव। बरं, तिथून आम्ही माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मुंबईकडे आम्ही करत आहोत आरक्षणासाठी। किती दिवस थांबणार आहात मुंबईमध्ये आणि कसं तुमचं एकूण नियोजन असणार आहे? किती लोक आहेत? जेवणा खावण्याची कशी सोय असते तुमची? जेवण खाऊन आम्ही सगळं सगळं आमच्या सोबत आणलेलं आहे। किती दिवस आता दादा तिथं काय, किती दिवस आम्ही तिथं राहण्याचं आम्ही निश्चित करून निघालेलं आहे। राशन पाणी सगळं तुम्ही सोबत घेऊन, गॅस पण सोबत आणला? बरं। आणि किती लोक आहेत साधारण? आता तुम्ही सकाळपासून या हायवेवरती आहात बघताय तर किती? आमच्या येथील एक 7-8 जण आम्ही निघालो। आमचं 25 घराचं खेड आहे, त्यातून आम्ही 7-8 लोक निघालो आणि पूर्ण गावातून पट्टी करून आम्हाला सहकार्य करायचं। गावातले वरच्यावर कमी जास्तीला पैसे आम्हाला डिझेल याच्यासाठी आम्हाला गावाकडून पैशाचं नियोजन करून। किती दिवस तुम्ही सगळे मुंबईकडे असणार आहात? काय तुमचं टार्गेट आहे? मनोज पाटील जोपर्यंत मुंबईला राहतील तोपर्यंत आम्ही राहणार आहोत। बरं, आणि मग जेवणा खावण्याची सोय? जेवणा खावण्याचं समजा आम्ही राशन घेतलेलं आहे। बरं, सोबतच. बरं, आपण जर बघितलं तर महामार्गावरती ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांची संख्या इतकी आहे की तुम्ही मोजू शकत नाही, अशा असंख्य। खरं ज्ञानेश्वर, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मोठ्या संख्येनं मराठा बांधव हे आता मुंबईकडे यायला निघालेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।